नमस्कार. खरीप 2020च्या आपल्या पीक विम्याच्या बाबतीत मला अपडेट द्यायचा होता. सद्यस्थिती जी आहे ती आपल्याला सांगायची होती. आपल्याला आठवत असेल की 2020च्या खरीपामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडला होता. अनसिजनल रेन आणि त्या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं. पोस्ट हार्वेस्ट म्हणजे काढणी पश्चात मोठं नुकसान झालं होतं, आपल्याला आठवत असेल. त्या काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी आले होते, बाकी नेते मंडळी आले होते. आपल्याला हे आठवत असेल की म्हणावं तसं आपल्याला न्याय तेव्हा मिळाला नव्हता आणि 72 तासाची अट पुढे करून विमा कंपनीने आपली जी काही मागणी होती ती मागणी त्यांनी नाकारली होती. आपल्याला हे आठवत असेल की आपण आधी माननीय सरकारकडे मागणी केली होती, मदत मिळावी, बैठक व्हावी आणि त्यांच्याकडनं प्रतिसाद ठाकरे सरकारकडनं मिळाला नाही. त्यामुळे मग आपण माननीय उच्च न्यायालयात गेलो होतो. तिथे आपल्याला न्याय मिळाला आणि 72 तासाची अट जी आहे ती काढण्यात आली होती. आपल्याला हे आठवत असेल की त्याच्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये विमा कंपनी गेल्यामुळे आपल्याला सर्वोच्च न्यायालयात देखील जावं लागलं आणि निधी जो आहे आपल्याला नुकसान भरपाईचा तिथनं मंजूर करून दिला होता माननीय सर्वोच्च न्यायालयातून. विमा कंपनीने आतापर्यंत आपल्याला साधारण 288 कोटी रुपये दिलेले आहेत. परंतु आपलं म्हणणं जे आहे ते असं आहे की 18,000 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे जेवढी संरक्षित क्षेत्राची जागा आहे, म्हणजे साधारण क्षेत्र जे आहे ते 2,85,000 हेक्टर होतं, तर त्याच्या अनुषंगाने 18,000 रुपये प्रमाणे 514 कोटी आपल्याला मिळायला हवेत. म्हणजे अजूनही 226 कोटी रुपये आपल्याला मिळणं बाकी आहे आणि त्यासाठी आपण लढतोय. माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आता हा विषय चालू आहे. आपल्या वतीने अॅडव्होकेट चौधरी साहेब आहेत, अॅडव्होकेट राऊत आहेत आणि आपल्याला आठवत असेल की आपलं सरकार आल्यानंतर महायुतीचं आपण आवर्जून विनंती केली होती आणि अॅडव्होकेट धुर्डे पाटील साहेब जे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत छत्रपती संभाजीनगरला, त्यांना खास बाब म्हणून आपण स्पेशल काउन्सिल म्हणून महायुती सरकारच्या माध्यमातून त्यांना नेमलेलं आहे. ते देखील या केसमध्ये आहेत आणि तुषार मेहता साहेब जे आपल्या केंद्र सरकारचे सर्वात ज्येष्ठ विधिज्ञ आहेत, ते देखील आपली बाजू मांडणार आहेत. अॅडव्होकेट सिद्धार्थ धर्माधिकारी जे राज्य सरकारच्या वतीने केंद्रातलं काम बघतात, मान्य सर्वोच्च न्यायालयातलं, ती देखील आपल्याला याच्यात मदत करतायत.